श्री ज्ञानेश्वरी अध्याय 12वा भक्तियोग सारांश. श्री ज्ञानदेवांनी गीतेतील अध्यायांची जी संगती लावली आहे त्या दृष्टीने या अध्यायातील श्रेयो ही ज्ञानम अभ्यासात या श्लोकापर्यंत उपासना कांड असून अद्वेष्टा सर्व भूतानाम या श्लोकापासून पुढे 15व्या अध्यायाच्या समाप्तीपर्यंत ज्ञानकांड आले आहे. म्हणून उपासनाकांड व ज्ञानकांड यांचा दुवा या दृष्टीने या अध्यायास फार महत्त्व आहे. श्री ज्ञानदेवांची या अध्यायावरील टीका भक्तिमार्गी लोकात अत्यंत प्रिय झाली आहे. आपल्या गीतेवरील व्याख्यानास सुरुवात करण्यापूर्वी आपल्या गुरूंच्या कृपादृष्टीला श्री ज्ञानदेव आईच्या प्रेमळ रूपकाने नमन करतात. पहिल्या 10 ओव्यात या अत्यंत प्रेमळ रूपकाने आई मुलाला जशी मांडीवर घेऊन वाढवते त्याप्रमाणे श्री गुरु आपल्या शिष्यास साधनात मदत करून त्यास वेगवेगळे अनुभव आणून देऊन त्याची समाधीपर्यंत कशी वाढ करतात हे श्री ज्ञानदेवांनी सांगितले आहे. नंतर आपल्या ग्रंथात नवरसांचा उत्कर्ष व्हावा, साहित्य व अलंकार यांची रेलचेल असावी, नास्तिकपणा, वितंडवाद, कुतर्क यांचा विटाळही आपल्या सद्ग्रंथाला होऊ नये व शेवटी श्रीकृष्णांच्या गुणानुवादात आपण निरंतर रमून जावे म्हणून श्री निवृत्तीनाथांना विनंती करतात. त्यांची आज्ञा मिळताच अत्यंत उल्हासित अंतःकरणाने श्री ज्ञानदेवांनी आपल्या व्याख्यानास सुरुवात केली आहे. मागील अध्यायात भगवंतांनी व्यक्त व अव्यक्त अशी आपली दोन्ही रूपे अर्जुनाला दाखविली, परंतु श्रीकृष्णाच्या सगुण रूपाची नित्य संगत असल्यामुळे अर्जुनाला तेच अधिक पसंत पडले. ते मला पुन्हा दाखवा अशी अर्जुनाने मागच्या अध्यायाच्या शेवटी विनवणीही केली. जरी देवाने पुन्हा सौम्य रूप धारण केले तरी देवाला अर्जुनाचे हे करणे मान्य नव्हते. म्हणून त्याच्या म्हणण्याप्रमाणे श्यामसुंदर रूप दाखविताना नेणसीच गावंढ्या असे वगैरे देव बोलले. तेव्हा देवाला व्यक्त व अव्यक्त रूपातील श्रेष्ठत्वासंबंधी पुन्हा प्रश्न विचारावा असे अर्जुनास वाटू लागले. पण देवाला तसे विचारले तर पुन्हा देव रागावतील म्हणून तसे न करता व्यक्तोपासक व अव्यक्तोपासक या दोहोंमध्ये भगवंताला तत्वतः कोणी जाणले असा आड पडद्याने पण मूळचाच प्रश्न देवाला त्याने विचारला. देवही त्याची प्रश्न करण्याची खुबीदार पद्धत पाहून संतुष्ट होऊन उत्तर देतात. भगवान म्हणतात, अर्जुना, माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी सर्वेंद्रियांसहित मनाची मोहर लावून जे भक्त जीवाभावाने रात्रंदिवस मला भजतात ते भक्त मी श्रेष्ठ प्रतीचे मानतो. याचा अर्थ व्यक्तोपासक व अव्यक्तोपासक हे जर खरे भक्त असतील तर मला पावतात. यामुळे सर्वत्र समदृष्टी ठेवून योगमार्गाने निराकार अव्यक्ताची उपासना करणारे मला प्राप्त होत नाहीत असे नाही, तेही मलाच पावतात. परंतु अव्यक्तोपासकापेक्षा व्यक्तोपासक हे चांगले. याचा अर्थ भक्तिपंथ फार सोपा असा आहे. त्या सगुण भक्तीच्या मार्गाला डावलून निर्गुण ब्रह्माच्या ठिकाणी आसक्ती धरून योगाचा जो मार्ग आहे तो अत्यंत कठीण आहे. त्या कष्टामुळे अधिक काही मिळते असेही नाही. पती मेल्यावर त्याच्याबरोबर अग्नीत सहगमन करण्यापेक्षाही तो मार्ग कष्टदायक आहे. सतीला तोच पती पुढच्या जन्मी मिळण्याची तरी आशा असते, पण येथे तर सर्व निराकार शून्यच आहे. भक्ती मार्गात हे दुःखदायक कष्ट नाहीत. उलट त्या मार्गात साधकाचे रक्षण करण्यास मी सदा तयार असतो. वर्णाश्रम धर्माप्रमाणे आपल्या वाट्याला आलेली कर्मे यथासांग व फलासक्ती टाकून केली व शरीर, वाणी व मनाने होणारे व्यापार परमात्म्या प्रीत्यर्थ केले तर माझी प्राप्ती त्याला अनायासे होते. असे भक्त मला पोटच्या मुलांप्रमाणे आवडतात व त्यांच्या योगक्षेमाचा सर्व भार माझ्यावर येऊन पडतो. आपल्या बाहुबळाने तरुण जाण्यास ब्रह्मादिकांनाही कठीण अशा संसार सागरातून त्यांना मी लीलेने पार नेतो. जसा त्यांचा अधिकार तसा त्यांना उपाय दाखवितो. संसारी असतील तर त्यांना नामस्मरणाचा मार्ग व सडे असतील त्यांना ध्यान मार्ग दाखवून त्यांचा मी उद्धार करतो. म्हणून अर्जुना, तू या भक्ती मार्गाचे अवलंबन कर. प्रथमतः भक्तीचे रहस्य सांगून एकापेक्षा एक सोप्या साधनांची दिशा दाखविताना भगवान म्हणतात, निश्चय करणारी बुद्धी व संकल्प विकल्प करणारे मन ही दोन्हीही माझ्या प्रेमाने भरून जाणे याचे नाव भक्ती.
मन व बुद्धी माझ्या प्रेमात बुडून गेली म्हणजे देहाचा अभिमान घेणारी वृत्ती देहाला सोडून माझ्याकडेच येते. परंतु हे एकदम साध्य होणे सर्वांना शक्य नाही. हळूहळू सुरुवात करून मनाला त्याची गोडी लावून पुन्हा पुन्हा तीच गोष्ट करीत राहावे लागते. यालाच अभ्यास म्हणतात. या अभ्यासाच्या बळावर एरवी असाध्य वाटणाऱ्या गोष्टीही साध्य होतात. परंतु जगात विषयासक्त पामर लोक आहेत, त्यांना रोजच्या दिवसातील एक क्षण देखील अभ्यासार्थ देणे जमत नाही. त्यांच्याकरिता उपाय सांगतो. भोग टाकण्याचे ज्यांना जमणार नाही, फक्त त्यांनी आपली कर्मे यथाविधी करावीत. परंतु ज्याने हे सर्व विश्व निर्मिले आहे, त्याच्याच सत्तेने ही कर्मे होत आहेत, एवढी खूणगाठ अंतःकरणात ठेवावी. उदका नेले तिकडे जावे, अशा निराग्रही वृत्तीने राहावयाचे हे यात मुख्य आहे. आपण कर्म करावयाचे, पण त्याचे कर्तृत्व व फळ भगवंताला द्यायचे. हेही ज्यांना होणार नाही त्यांना सोपा उपाय सांगतो. अशांनी भगवंताला कर्म जरी अर्पण केले नाही तरी चालेल, पण मग ते त्यांनी स्वतः मात्र घेऊ नये. जणू काही ती कर्मे आपण केलीच नाहीत अशा वृत्तीने राहिले तर ती कर्मे पुढील जन्मात सुखदुःखांचा भोग देण्यास शिल्लक राहत नाहीत. त्याने अनायासे श्रेष्ठ प्रतीचा योग साध्य होतो व एका जन्मानेच सर्व जन्मांचे निवारण होते. अशा रीतीने अभ्यास, ज्ञान, ध्यान व कर्मफळ त्याग अशा पायरी पायरीने जाऊन माझी सर्वश्रेष्ठ पूर्ण ब्रह्मस्थिती साधकाला प्राप्त होते. ज्ञानकांडाची सुरुवात करताना भगवान म्हणतात, ही ब्रह्मस्थिती ज्यांनी प्राप्त करून घेतली त्यांच्या ठिकाणी अनेक उत्तमोत्तम लक्षणे वास करावयास येतात. त्यांपैकी काही ठळक लक्षणे सांगतो असे भगवान म्हणतात. इथपासून शेवटच्या श्लोकापर्यंत भगवंतांनी जी लक्षणे सांगितली त्यांचा अनुवाद ज्ञानदेवांनी केला आहे व तो करताना ती लक्षणे प्राप्त होण्याची साधनेही स्पष्ट करून वेगवेगळ्या चढत्या व उत्कृष्ट उपमांनी हा भाग नटविला आहे. परमात्म्याशी ऐक्य झाल्यामुळे भक्ताचा आप परभाव नाहीसा होऊन त्याच्या ठिकाणचा द्वेष नाहीसा होतो. सर्व प्राणीमात्रांशी त्याची मैत्री असते. त्यांच्यावर तो कृपाच करतो. त्याच्याकडून जगाला त्रास होतच नाही. जग उन्मत्त झाले तरी त्याच्यावर तो रागावतही नाही. जगाला तो नेहमी क्षमाच करतो. अशा आत्मसाक्षात्कारी महात्म्याला काही मिळविण्याचे शिल्लक राहिलेले नसते. म्हणून आपणास लाभ झाला काय किंवा हानी झाली काय याची त्याला दादही नसते. सदा संतुष्ट, निरपेक्ष, द्वंद्वरहित अशी त्याची स्थिती असते. याला इतरांपासून काही मिळवावयाचे राहिले नसले तरी त्याच्यापासून जगाचा फायदाच होतो. कारण त्याला स्वतःचे करणे असे त्याने शिल्लक ठेवलेले नसते. पण स्वतः मुक्त होऊन भक्तीच्या द्वारा ती मुक्ती जगाला देणे हाच त्याचा व्यवसाय होऊन राहतो. त्याच्या सहवासाने गंगादी तीर्थे पवित्र होतात. इतकेच काय, पण परिपूर्ण असा जो मी, तोही त्याच्या सगुण भक्तीने इतका वेडा होतो की त्याचा सहवास घडावा म्हणून माझी अचक्षु, अनेत्र, अहस्त, अपाणी अशी मूळ स्थिती बाजूला ठेवून साकार होऊन त्याच्या चारही पुरुषार्थाहून श्रेष्ठ अशा भक्तिप्रेमाचे सुख मी भोगतो. हे भक्त तर मला प्राणापेक्षाही जास्त आवडतात. पण जे या अमृततुल्य भक्ती कथेचे श्रवण करतात व त्याप्रमाणे वागून त्याचा अनुभव घेतात त्या भक्तदासांनाही मी श्रेष्ठ मानतो. भक्तांची ही प्रेमळ कथा श्रीकृष्ण अत्यंत आनंदित होऊन अर्जुनाला सांगत होते. ज्ञानदेवही त्या प्रसंगाचे वर्णन करताना सगुण भक्तीत बुडून गेलेले आपणास दिसतात. येथे उत्कृष्ट ज्ञान व सगुणावरील नितांत प्रेम यांचा संगम परमावधीला पोहोचलेला त्यांच्या वक्तृत्वात आपणास उत्कटतेने दिसतो. निर्मळ, लोककृपाळू, शरणागता प्रतिपाळू, सत्यसेतू इत्यादी विशेषणांच्या रत्नांनी त्यांनी आपले श्रीकृष्णाचे व्याख्यान सजविलेले पाहताना श्री कृष्णगुणी माते सर्वत्र करी व सरिते ही प्रार्थना सफल झालेली आपणास दिसते. म्हणून संतांच्या चरणांच्या सेवेचे दान मागून त्यांनी हा अध्याय संपविला आहे. अध्याय 12वा समाप्त. श्री सच्चिदानंदार्पणमस्तु.